गोपीचंद पडळकर यांनी खरंच मंगळसूत्राची चोरी केली होती का? पूर्णतः खोडसळपणाचा आरोप आहे. गोपीचंद पडळकरांना बदनाम करण्यासाठी कशामुळं तो आरोप लागला त्यांच्यावर? गोपीचंद पडळकर नावाचं वादळ पुढे गेलंच नाही पाहिजे हे थांबवण्यासाठी अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल त्या पद्धतीने केले. गोपीचंद पडळकरांनी तुमची मैत्री कधीपासूनची आहे? तेव्हापासून मी गोपीचंद पडळकरांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. गोपीचंद पडळकर का मोठ्या नेत्यांना टार्गेट करतात? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्या सरकारचा गोपीचंद पडळकरांना प्रचंड त्रास झाला. तुम्ही कधी त्यांना असा सल्ला दिला नाही का की बाबा तू लईच मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतोय, पवारांसारख्या नेत्यांना तू ज्या त्या भाषेत बोलतोय, कधी अंगलटील? त्याचा विषय काय, आपण सामान्य घरात गोपीचंद पडळकरांचा काही कारखाना नाही. जो काही परवा विधानसभेमध्ये राडा झाला त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी आपल्या कार्यकर्त्याला सोबत ठेवलं होतं. विरोधक आरोप करतायत तो 302 मधला आरोपी आहे. आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, तो काय धुतल्या तांदळासारखा नाही ना. मंडळी नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलं नाही असं फ्री स्टाईल हाणामारी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळालंय. आणि त्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली फ्री स्टाईल हाणामारी. विधान भवनाच्या या संपूर्ण आवारामध्ये कार्यकर्ते एकमेकांना कशा पद्धतीने हाणामारी करत होते हे सगळ्या उभ्या महाराष्ट्र नाही तर अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. त्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे कॉरिडॉरमध्ये गोपीचंद पडळकर माध्यमांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांची खोडी काढली आणि ती खोडी म्हणजे मंगळसूत्र चोर. आता मंगळसूत्र चोर म्हणजे गोपीचंद पडळकरांनी खरंच मंगळसूत्र चोरी केली होती का असा प्रश्न आता सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. अनेकांनी त्या संदर्भात व्हिडिओ केले. मात्र या सगळ्या गोष्टीनंतर, या सगळ्या घटनेनंतर प्रसारमाध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती जो काही एक फोटो सध्या व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आहेत आणि त्यांच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे ज्यांच्या दोघांच्या हातामध्ये बेडे आहेत. आणि तीच व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत. जगन्नाथ जानकर, स्वागत आहे तुमचं. काय सांगाल, हे जे सगळं आता तुम्ही प्रकरण पाहताय, जितेंद्र आव्हाड गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते आपसाबत भिडले आणि हे दोघं ज्या पद्धतीने एकमेकांची खोडी काढतात, तो फोटो नंतर व्हायरल झाला तुमचा आणि गोपीचंद पडळकरांचा. त्या फोटो मागची काय स्टोरी आहे? गोपीचंद पडळकर यांनी खरंच मंगळसूत्राची चोरी केली होती का? आणि तो त्याच घटनेतला फोटो आहे का? आता मुळामध्ये तो जो बेडीचा फोटो फिरवला जातोय तो मुळामध्ये त्या म्हणजे आमच्यावरती जो खोटा 395चा गुन्हा होता गोपीचंद पडळकर आणि मी पण त्यामध्ये आरोपी आहे, तो मुळात खोटा गुन्हा आहे. 395चा खोटा गुन्हा आहे. त्यातील हा फोटो मुळात नाहीये. त्या 395 मध्ये कोर्टाने आम्हाला निर्दोष केलेला आहे. त्यामुळं गोपीचंद पडळकरांनी मंगळसूत्र चोरलं होतं हा जो आरोप केला जातोय किंवा गोपीचंद पडळकर हे मंगळसूत्र चोर आहेत, जो आरोप केला जातोय तो पूर्णतः खोडसळपणाचा आरोप आहे. गोपीचंद पडळकरांना बदनाम करण्यासाठी, राजकारणामध्ये टार्गेट करण्यासाठी गोपीचंद पडळकर आता कुठंच कुणालाच थांबत नाही. त्यावेळी गोपीचंद पडळकरांवरती अशा खोट्या प्रकारचे आरोप करून त्यांना थांबवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्या फोटो मागचं सत्य जर सांगायचं झालं तर तो फोटो आटपाडी खानापूरचा जो पाणी प्रश्न आहे, टेंबू उपसा सिंचन योजना, त्याचं कार्यालय कराड या ठिकाणी आहे. ते कार्यालय म्हणजे गोपीचंद पडळकरांच्या, म्हणजे मी पण त्यामध्ये होतो, आम्ही पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या कार्यालयामध्ये गेला असता तिथं त्या अधिकाऱ्यांचा आमचा वाद झाला. त्या वादामधून तिथं तोडफोड झाली. त्याच्यामध्ये 353चा गुन्हा दाखल कराड शहर पोलीस स्टेशनला झाला होता. त्यामध्ये आम्ही अटक असताना तो कराड कोर्टाच्या बाहेरचा फोटो आहे. म्हणजे तो 353च्या गुन्ह्यामधला फोटो आहे. मंगळसूत्र चोरी म्हणजे 395चा जो गुन्हा आहे तो आटपाडी पोलीस स्टेशनचा आहे. त्यामुळे तो फोटो मुळात त्या गुन्ह्यातला नाही. नक्की तो फोटो नाहीये, पण हा जो आरोप सातत्याने त्यांच्यावरती होतोय की पडळकरांनी मंगळसूत्र चोरलं किंवा त्यांच्यावरती तो एक टीकेची झोड होती की मंगळसूत्र चोर या भवनात बसलेला आहे असं तसं. मग हे नेमकं हे करण्यामागचं नेमकी घटना काय होती, झालं काय होतं? त्यावेळेची परिस्थिती, तो 395चा गुन्हा ज्यावेळी दाखल झाला म्हणजे गोपीचंद पडळकर त्या म्हणजे जिथं गुन्हा घडला किरकोळ मारामारीचा तो गुन्हा होता, परंतु राजकीय गोपीचंद पडळकरांना अडवण्यासाठी
म्हणजे गोपीचंद पडळकर मोठा झाला नाही पाहिजे किंवा अशा गुन्हे टाकून त्याला थांबवला पाहिजे, अशा माध्यमातून तो 395चा खोटा गुन्हा गोपीचंद पडळकरांच्यावर ज्यावेळी 395चा गुन्हा होता त्यावेळी गोपीचंद पडळकर 15 लाखाची सफारी गाडी न्यू गाडी घेऊन फिरत होते. म्हणजे त्यांना काय मंगळसूत्र त्यावेळी 10-20 हजाराचं मंगळसूत्र चोरायची गोपीचंद पडळकरांची परिस्थिती नव्हती. आणि त्यांच्यावरती लाखो लोक, आमच्या भागातली लाखो लोक प्रेम करतात, त्यांना पाहिजे त्या पद्धतीने मदत करतात. नक्कीच माझा प्रश्न तोच आहे, स्टोरी नेमकी काय होती, कशामुळं तो आरोप लागला त्यांच्यावरती? हेच की आता राजकारणामध्ये त्यावेळी त्या मतदारसंघामध्ये अनिल भाऊ बाबर हे आर पाटलांचे मानसबंधू, त्यांच्याशी थेट गोपीचंद पडळकरांचा संघर्ष होता. आणि आर पाटील राज्याचे गृहमंत्री होते, त्यामुळं एखादा व्यक्ती त्या मतदारसंघातला टू व्हीलरवरनं जरी पडला तरी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन गोपीचंद पडळकरांवरती 307 सारखे खोटे गुन्हे दाखल करणे, 395 सारखे खोटे गुन्हे दाखल करणे, अशा पद्धतीचं गोपीचंद पडळकरांना त्या काळात बी थांबवण्यासाठी हे गोपीचंद पडळकर नावाचं वादळ पुढे गेलंच नाही पाहिजे, हे थांबवण्यासाठी अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल त्या पद्धतीने केलेत. त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आणि ते दाखल गुन्ह्यामध्ये कोर्टानं आम्हाला सगळ्यांना निर्दोष सोडले नाही. जर आपली फायनल अथॉरिटी काय, जर एखादा गुन्हेगारानं गुन्हा केला असेल तर त्याला दोषी आपण कधी धरणार, ज्यावेळी कोर्टानं दोषी ठरवलं तर तो दोषी नाही. गुन्हा सिद्ध झाला, कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नाही. ह्याच्यामध्ये सगळे निकाल झालेले आहेत, निर्दोष सोडलेला आहे गोपीचंद पडळकरांसह बाकी सगळे आरोपी. बरं, मग हे सगळं प्रकरण घडल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी भवनामध्ये झालेली घटना नेमकी काय होती, कुठल्या लग्नात तुम्ही गेला होता, त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी अफरातफर माजली आणि नंतर मग त्यातल्या लोकांनी यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, असा तो काहीतरी किस्सा होता. नेमकं काय घडलं होतं ते लग्न कार्यक्रम कुणाचं होतं? ते लग्न कार्यक्रम आमच्या एका कार्यकर्त्याचं लग्न होतं, गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता, त्याचंच लग्न होतं. त्या लग्नामध्ये एक राजकीय विरोधक किरकोळ लेवलचा की फार मोठी मारामारी झाली होती किंवा असं काय नव्हतं, किरकोळ मारामारी झाली होती. त्याच्यामधनं त्यांनी तो म्हणजे कुणाच्या तरी सल्ल्याने त्यांनी तो खोटा गुन्हा दाखल केला 395 307 मध्ये कुणाला खर्चटले नाही पण गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये कोर्टाने निर्दोष सोडले. त्यामुळं अशा कुठल्याही प्रकार, आणि ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांनी माघार पण घेतली नंतर, त्यांनी कोर्टामध्ये त्यांनी आमच्या बाजूनेच हे केलंय. बर, एकंदरीतच आता तुम्ही त्यांच्यासोबत सहआरोपी होता त्यावेळेस, म्हणजे तो खोटा गुन्हा का असना पण त्यामध्ये तुम्ही सहआरोपी होते. गोपीचंद पडळकरांनी तुमची मैत्री कधीपासूनची आहे का, म्हणजे कधीपासून तुम्ही सोबत या राजकीय प्रवासात आहात? राजकीय प्रवासामध्ये गोपीचंद पडळकर साधारण 2007 साली राजकारणात आले. तेव्हापासून मी गोपीचंद पडळकरांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. 2009 सालापासून त्यांची आणि माझी मैत्री आहे. आणि मैत्रीमध्ये माझा तालुका जरी वेगळा असला तरी मी त्यांच्यासाठी, म्हणजे माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आज बी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. त्यामुळे मैत्रीला एक किंवा जे म्हणतो आपण युवकांच्या मध्ये क्रेज असणारा नेता आहे, त्यामुळे त्यांच्या जवळ जाण्यासाठी अनेक लोकांची ओढ असते. त्या पद्धतीने आम्ही जवळ आलो. मैत्री जुळली नेमकी कशी, म्हणजे तुम्ही साताऱ्याचे ते सांगलीचे? मैत्री हेच की गोपीचंद पडळकर पहिल्यापासून एक फरडा वक्ताय, युवकांच्या मध्ये क्रेज असणारा, पहिल्यापासून त्यांची युवकांच्या मध्ये क्रेज आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण असलं की त्या, आणि आम्ही दोघं एका पक्षामध्ये काम करत होतो. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष होते, मी इकडे साताऱ्याला विद्यार्थ्याकडेचा जिल्हाध्यक्ष होतो. त्यामुळं एका पक्षामध्ये काम करत असल्यामुळं आम्ही जवळ आला. मी हे माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये फार फरक नाही, ते माझ्यापेक्षा 2-3 वर्षानं मोठे आहेत. समवयस्क असल्यामुळे आमची मैत्री जुळली. बर, असं पण नाही की तो एकच तुमच्यावरती गुन्हा लादला गेला किंवा असे तुमच्याकडे, तुम्ही मला सांगितलं त्या अगदी की 5-6 गुन्हे तुमच्यावरती लागले, नेमके काय काय होते ते प्रकरण सगळे? आता तुम्हाला सांगितलं की कारण म्हणजे आता मी जरी साताऱ्यात असलो आणि एखादा किरकोळ गुन्हा काहीतरी कोणाची तरी बाचाबाची झाली
तरी त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केला जातो गोपीचंद पडळकरांसह त्यांच्याबरोबर असणारे जे कार्यकर्ते आहेत, एवढी प्रमुख. प्रस्थापितांना गोपीचंद पडळकरांची भीती होती? 100%. आणि त्या भीतीतनं तर ते चाललं होतं. आणि आज पण तीच भीती आहे सगळ्यांना की गोपीचंद पडळकरांच्या मागे क्रेज आहे गोपीचंद पडळकरांची. गोपीचंद पडळकरला थांबवता येत नाही यांना कुठल्या माध्यमातून, म्हणून असे खोटे बदनामीचे आरोप करून थांबवायचा प्रयत्न केला जातो. पण का गोपीचंद पडळकर का मोठ्या नेत्यांना टार्गेट करतायत? राजकारणामध्ये मोठ्या नेत्यांना टार्गेट करावंच लागतं. किंवा आज जे गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट करतात त्याला एक कारण आहे की 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्या सरकारचा गोपीचंद पडळकरांना प्रचंड त्रास झालेला. मी आता तुम्हाला सांगितलंच की राजकारण करत असताना एखादा इन्सिडेंट घडला तर त्याच्यामध्ये अवश्य कारवाई करावी किंवा गुन्हा दाखल करावा. पण 5-5, 10-10 गुन्हे खोटे दाखल करायचे की हा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता राजकारणामध्ये वर आलाच नाही पाहिजे, अशी एक सिस्टीम त्या काळामध्ये होती. ती मोडून काढली गोपीचंद पडळकर. पण मग तुम्ही कधी त्यांना असा सल्ला दिला नाही का की बाबा तू लयच मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतोय, पवारांसारख्या नेत्यांना तू ज्या त्या भाषेत बोलतोय, कधी अंगलट येईल? अंगलट्याचा विषय काय, आपण सामान्य घरात गोपीचंद पडळकरांचा काही कारखाना नाही. ते सामान्य एका प्राथमिक शिक्षकांचा मुलगा आहे. आणि आपण ज्यावेळी राजकारणामध्ये येत असतो त्यावेळी आपण जर आपलं टार्गेट मोठं असलं तर आपण त्या टार्गेटच्या दृष्टीनं काम करायचं असते. त्यामुळं मी सल्ला देण्यात त्यांना मोठा पण नाही, पण कधी आम्ही त्यांना म्हणजे त्यांचं जे टार्गेट होतं की महाराष्ट्रामध्ये मी नेता झालो पाहिजे, महाराष्ट्राचा नेता झाला पाहिजे, ते जर व्हायचं असेल तर या मोठ्या नेत्यांना टार्गेट केल्याशिवाय किंवा ह्यांचे जे म्हणजे समाजाला किंवा सामान्य लोकांना ह्यांचा जो त्रास झालेला आहे तो गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून तो. तुम्ही आता त्यांच्या सोबत होतात इतकी वर्ष, आताही सोबत असाल. जो काही परवा विधानसभेमध्ये राडा झाला त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी आपल्या कार्यकर्त्याला सोबत ठेवलं होतं. विरोधक आरोप करतायत तो 302 मधला आरोपी आहे. 302 मधला नाही असतील. आता ज्या आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली तो काय धुतल्या तांदळासारखा नाही ना. तो तर म्हणजे पाक अंडरवर्ल्डशी संबंध असणारा, त्याचे फोटो बी व्हायरल झालेत. म्हणजे राजकारणामध्ये कार्यकर्ते ज्यावेळी नेता असतो त्यावेळी सगळे कार्यकर्ते जवळ येत असतात ना. काय गोपीचंद पडळकर असतील किंवा आव्हाड असतील, कोण कार्यकर्ता त्याची काही हिस्ट्री बघून कोण कोणाला कार्यकर्ता किंवा जवळ घेत नाही ना. आणि अशाच पद्धतीने खोटे बी गुन्हे 302 मध्ये तर नाहीच त्यांच्यावरती. 302 कार्यकर्ते ऋषी टकले 302चा आरोप नाहीच मुळात त्यांच्यावर नाहीये. तुम्ही आणि गोपीचंद पडळकर गेल्या अनेक वर्षांपासून सोबत आहात, अनेक वर्षांपासूनची तुमची मैत्री आहे चांगली. काय कधी एखाद दुसरा किस्सा ज्याच्याने म्हणजे तुम्हाला आता सांगावं वाटेल तो, त्यांच्यासोबतचे किस्से काही अशाच एखाद्या आरोपामध्ये तुम्ही सोबत होतात आणि त्याचं नेमकं काय झालं होतं? आता तसे खूप प्रकरणामध्ये आम्ही म्हणजे 5 ते 6 गुन्ह्यामध्ये आम्ही एकत्र होतो. म्हणजे साधारण मी 56 दिवस सांगली जिल्हा, ह्या तुम्ही जो गुन्हा सांगताय त्यामध्ये मी 56 दिवस सांगली जिल्हा होतो. त्यामधले गोपीचंद पडळकर बी त्यामध्ये 1.5 महिना ते 1.5 महिना जेलमध्ये होती. ते त्याच मधल्या काळातला काही एखादा किस्सा वगैरे असं? त्यावेळची परिस्थिती अशी होती की आर पाटलांचा थेट फोन आटपाडी पोलीस स्टेशनला यायचा गोपीचंद पडळकरांसाठी की गोपीचंद पडळकर मोठा झाला नाही पाहिजे, तो तिथंच खचला पाहिजे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून. पण गोपीचंद पडळकर कधी खचले नाही. आणि त्यांनी बरोबरच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आम्ही आता काय काय गुन्ह्यामध्ये आम्ही 15-15 जण आरोपी असायचो, पण त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जामीन करणे किंवा कार्यकर्त्यांची जी काळजी घ्यायचं काम असतं ती त्यांनी कायम केलं. म्हणून आज लोक त्यांच्यासाठी काही करायला तयार जी लोक आहेत ती त्यासाठी आहे की त्यांची एक नाळ आहे. कार्यकर्ता ज्यावेळी ऋषी टकलेंना अटक झाली त्यावेळी गोपीचंद पडळकर स्वस्थ बसले नाहीत 2 दिवस. त्यांचा जामीन होत नाही तोपर्यंत त्यांना स्वास्थ्य नव्हतं. आपला कार्यकर्ता एखादा आपल्यामुळे अडचणीत येऊ नये ही भावना त्यांची कायम असते. आणि कार्यकर्त्यांवरची जीवापाड प्रेम करणारा नेता. गोपीचंद पडळकर आता धनगरांचे नेते म्हणून सुद्धा ओळखले जातात महाराष्ट्रभरामध्ये. आणि
एक बहुजन चळवळीतला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. तरुणांमध्ये एवढी क्रेज कशी काय त्यांची? आता सांगितलं की तुम्हाला, तरुणांमध्ये एक आपला आयडॉल असतो, राजकारणामधला समाजकारणामधला एक आयडॉल असतो. तो आयडॉल गोपीचंद पडळकर आहेत. आणि युवकांच्या मध्ये प्रचंड मोठी पहिल्यापासूनच क्रेज आहे त्यांची. म्हणजे ती निर्माण कशी झाली? त्यांनी काय असं केलं? काय त्यांची भाषणं तर धारदार असतात. प्रस्थापितांना नडणारा माणूस ह्यो सामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आवडतो ना. आवडतो 100%. म्हणजे तुम्ही पण, मला असं वाटतं की तुम्ही पण त्यांचे फॅन आहात. नाही, पण मग गोपीचंद पडळकरांचा हा तुम्ही प्रवास पाहत असताना कधी आता तुमच्या भेटी होत असतील, काय नेमक्या चर्चा होतात सध्या हे सध्याचं राजकारण पाहता, की आता त्या आव्हाड आणि यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं का? त्यामध्ये माझं जास्त काय बोलणं झालं नाही त्यांच्याशी. पण तो असल्या खोट्या आरोपांना खचून जाणारा नेता नाही. ते ह्याच्यातून म्हणजे हे असले आरोप किंवा असले खोटे गुन्हे हे त्यामधनं ते खूप जुन्या म्हणजे 2012-13 म्हणजे राजकारणाच्या सुरुवातीपासून त्यांना हे खोटे आरोप खोटे हे त्यातनं ते तावून सुलाकून निघाले. त्यामुळं असल्यांना भीक घालणारा माणूस नाही. तुमचं नेमकं काय बॅकग्राऊंड आहे? तुम्ही कधीपासून राजकारणात आलात? मी साधारण 2003 पासून म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करत होतो त्या आजपर्यंत. एक शेवटचा प्रश्न घेतो. एवढी घट्ट मैत्री नेमकी कशी झाली की तुमची? फार म्हणजे एखादं आंदोलन जरी करायचं म्हणलं तरी सोबत करायचं, एखादं काही काम करायचं म्हणलं तरी ते सोबत करायचं, जेलमध्ये जायचं म्हणलं तरी सोबत जायचं. कसं आहे, आपण ज्यावेळी ठरवतो आपला मित्र ज्या मार्गावर चाललाय त्या मार्गावरती त्याला साथ द्यायची, तर मग ती शेवटपर्यंत द्यायची. म्हणजे त्यामध्ये काही आपल्याला करावं लागलं तरी त्यामध्ये मागं पुढं नाही करायचं. मैत्री करायची तर शेवटपर्यंत करायची. म्हणजे त्यामध्ये जेलमध्ये जायला लागलं, काही करायला लागलं तरी त्यामध्ये मागं पडायचं नाही. नक्कीच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि जे काही खरं चित्र त्या फोटो मागं दडलेलं होतं ते तुम्ही आम्हाला सांगितलं आणि ते आमच्या प्रखर लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचला असेल. एकंदरीतच जो काही आता गोपीचंद पडळकर यांच्यावरती मंगळसूत्राचा आरोप होतोय तो खरा की खोटा याचं सगळं सत्य उलगडलं जे आहे ते आपल्याला जानकर साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे. नेमकं तो कुठल्या गुन्ह्यातला फोटो होता आणि गोपीचंद पडळकरांचं राजकारण संपवण्यासाठी प्रस्थापितांनी कशा पद्धतीने प्रयत्न केला हे आपण सविस्तर पद्धतीने जानकर साहेबांकडून जाणून घेतलंय. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.